आता फायनली साफसफाई केला, टेरेस एवढ्या लेंड्या काढल्या उंदराच्या. आणि हा व्ह्यू बघू शकता तुम्ही, खतरनाक व्ह्यू सह्याद्रीचा. बघून खूप वाढलाय आता. असं कटिंग करायला पाहिजे, काही बात नाही. खूप थकायला झालाय. आज आपल्या गावात गणपती आहे आपल्या वाडीत, तर त्यामुळे आवाज येतो मागे. तुम्ही बघू शकता. ये गाव की हे मेरी बेडरूम. पेंटिंग तिकडे टाकले. आता हे जर आपण आवरून घेऊयात नंतर. आता बाकीची सगळी साफसफाई झाली आहे नवी मुंबई महानगरपालिकेची. सो ब्रह्मस्थान पण आवरलंय. झाडं सगळी काढलेत मी बऱ्यापैकी. आता नंतर आपण करूया. तिथे लॉन करायचं आहे खरं, लॉन किंवा मग आधी चाललाय विचार करायचं, किंवा कॉन्क्रीट काहीतरी वेगळं असं स्टोनवाला. तर आता टेरेस पण क्लीन झालं सगळं. आता ही आपली शेंगाची पोती. ये है मेरा बेडरूम गाँव का, आप देख सकते हो. और ये है सामने वाला व्यू. आता डोंगर काय दिसणार नाही आहे तुम्हाला, कारण आवळ्याचं झाड खूप वाढलं आहे. थोडंसं कटिंग करायला पाहिजे आवळा. पोते तर काय बदलले जाणार नाहीत, पोते इथेच ठेवायला लागणार आहेत. बाकी हे कपाट एक रंगवायचं आहे मला. आता ह्या उन्हाच्या सुट्टीत आपण ते करूयात. सासूबाईंचं कपाट आहे. पेंटिंगची हालत बघा मागे तिकडे. आणि हा व्ह्यू समोर मस्त फुलाची झाड आहेत. आणि आता डोंगर दिसत नाही आहे, लपला आवळीच्या झाडाच्या मागे. तर मला हीच रूम आवडते. माझी ही बेडरूम आहे, पलीकडे एक बेडरूम आहे. तर आता हा बाहेरचा व्ह्यू आहे. दर 2-2 मिनिटाला व्ह्यू बदलतो इकडे सह्याद्रीचा. आणि मी आत्ता तुम्ही बघू शकता, आता आपली खालची कुत्री आली 2 सगळे डॉगी, आणि त्यांनी परत सगळे घाण केलं. काय फायदाच नाही या साफ करून. तर आणि हा व्ह्यू. ती पिंक कलरची जास्वंदी बघा. हे जास्वंदीचं फूल ना रात्रीपर्यंत झुकत नाही. थोडी युनिक आहे, खूप छान दिसते. तर आता आपण देवाला आज देवपूजा मला करणं झालं नाही, कारण मी आल्यापासून सगळं आवरते आहे. आणि हा आपला महादेवाचा डोंगर. आता झालं की आपली झाडं एवढी मोठी झालीत ना की महादेवाचा डोंगरच दिसत नाही आहे इथून. बट लाईक तुम्ही बघू शकता. आणि ते जे समोरचे डोंगर दिसतात ना, ते मला गावाचं नाव आठवत नाही आहे, पण तो जो समोरचा एक छोटासा असा टेकडीसारखा डोंगर आहे ना, तिकडे बटाटे पिकवतात. खास ते बटाटे, 1 नंबरचा बटाटे तिथं पिकला जातो. बाकी इकडे पण पिकवले जातात बटाटे, पण असं म्हणतात की ते जे डोंगराची टेकडी दिसते ना, उंच डोंगराच्या खाली जे एक डोंगर टेकडी आहे, तो पण खूप मोठा डोंगर आहे. बट हा तिथे सगळे बटाटे पिकवतात. त्या टापूमध्ये सगळे बटाटे पिकवणारे शेतकरी आहेत. जो उत्कृष्ट बटाटा 1 नंबरचा असतो, चिप्सचा, पिवळ्या रंगाचा, तो त्या गावात पिकवला जातो. आणि आपला तो आंबा आणि मेघराजा बघा. आणि आपलं कॉर्न, स्वीट कॉर्न. सो फायनली हे मी आता गावाकडून हे आपल्या मंगळवेळचे गावठी आंबे आहेत, त्याच्या मी कुया ठेवल्या होत्या, घेऊन आले. आज बेलाची झाडं लावली, डाळिंबाचं झाड लावलं मी तिकडं आणलेलं, ते शूट करता आलं नाही आम्हाला. बट आज एवढं सगळी कामं झालीत. सो चला आता मी फटाफट आवरून घेते. हा देवपूजेतून निघालेला नारळ आहे, हा पण लावायचा आहे आता. मी मनीषा ताई यांनी आता आई राहिलं जेवण. मनीषा ताईची चटणी स्पेशल आईने पण केली की, काल मी चटणी भाकरीच खाल्ली आलं. नंतर भोपळ्याची भाजी केली. नाही मी पाटा घेतलाय, पाटाला भारी घेतला. मनीषा ताईने भोपळा आणलाय पाट्यावर वाटून. सकाळी कविच्या सोय नाही उठले, चुलीवर पाणी एवढ्या लाईनी कसं तमाशा होतं लाईट असल्यावरती. आणि त्यात माय काय डोक्यात नाही मध्ये या शाळेत जायच्यात म्हणून की गाय भोपळ्याची भाजी केली, मस्त झाली. आणि काळ गवड कुकरला लागत कडी लावून गेला स्वतःच्या घरात.
बरीच लोक खात सुद्धा घेणार नाही त्याचा मटणाचा बिटणाचा. ते त्याला तर काय सीन झाला तर रुपालीला काय कर काळा झाला होता. आमरस काळा झाला होता, ही वाढपी होती. आता ही म्हणे खा रुपाली गप खा, लोक खा. मी खा खा रुपाली गप. मी खाणार नाही म्हणलं, हा रस काळा झालाय. त्यांच्या लगेच लक्षात आलं ना रस काळा व्हायला लागला, मग त्यांनी लगेच फ्रीज मध्ये ठेवला परत. हा त्यांनी ना आदल्या दिवशी करून ठेवला होता, त्याच्यामुळे तो काळा झाला. हा मग आंबे सोडून काढायचे होते. नाही पण ती एक बाई कोणतरी होती, ते कोणतरी त्या म्हणलं नाही काळाच पडलाय. रत्नागिरीतून आंबे आणले होते ना त्यांनी. मनीषा त्याचं खा रुपाली पाहुण्याच्या घरी असं म्हणून परत घरी येऊन मनीषा त्याचं काय नाही, ही येडी पार तिथं म्हणायला लागली आमरस खाणा. तेव्हा पोरं बारकी होती आहे ना आपली सगळी, बारकी होती पोर. भाजीला काय म्हणतात आपल्याकडे मनीषा ताई? शाक. शाकाने लापशी करतात. शाकाल हा ते कानिप नताला ना. आमच्याकडे ना असं कुत्र्यांना ना असे खिळ्याचे बेल्ट घालायला लागतात, तुम्ही बघू शकता. नाहीतर इकडे बिबट्याना कुत्र्यांवरती अटॅक करतात, त्यांना इझी जातं ना कुत्र्यांना पकडायला. तर हे असे बेल्ट त्याच्यासाठी लेकर. महाराष्ट्र फ्रेंड्स, तर मी आता सगळी कामं झालीत. आता नवी मुंबई महानगरपालिकाची कामं झाली, स्वच्छता झाली, टेरेस बिरेस सगळं साफ झालं. आता जेवणं पण झाली. मस्त मिसळ बनवली होती मी आज. भाकरी नाही, कारण भाकरीचं पीठ दळायचं आहे आज. तर चपाती हा गेली आत्ताच. तर रस्सा भाजी मटकीची, कांदा मिरचीचं ते इकडची स्टाईलची शेंगदाण्याची चटणी. आता सगळं झालं, भांडी आवरून. आता झाडं बघूयात, झाडं एवढी छान झालीत ना सगळी, हे बघू शकताय. तर ना आता तुम्ही जर बघाल ना तर ह्या झाडांचे रंग इतके सुंदर येतात ना, म्हणजे कलर फुलांचे. ही झाडं माझ्याकडे तिकडे पण आहेत किंवा मी मंगळवेढ्याला पण दिलेली आहेत, पण इकडं मला काही कळत नाही काय या मातीमध्ये क्षारमध्ये किंवा लाईक काय मॅजिक आहे. पण फुलांना कलर इतका असा सुंदरसा डार्क येतो, एकदम अशी चमकतात फुलं. म्हणजे तुम्ही नॉर्मली आता थोडा पाऊस येऊन गेला पण तुम्ही बघू शकता इतकं सुंदर आणि इतके डार्क, म्हणजे माझ्या कॅमेऱ्यात एवढं दिसत नाही आहे, बट लाईक हा खूप सुंदर फुलांना कलर येतात इकडे. ही फुलं दाखवते. खरं तर महादेवाच्या डोंगरावरती ना आपलं खूप फुलं आहेत. हे पारिजातकाचं तर झाड तुम्ही बघू शकता. आता पावसामुळे थोडी फुलं हे झाली आहेत. सकाळी आपण याचा करूयात. आता हे बघू शकता, ही डेली आहे, इकडच्या जंगलामध्ये खूप असते. तर ह्याची रोपं खूप येतात पावसाळ्यामध्ये. म्हणजे आता हे सीड पॉट आहेत, हे आता सुकलं ना की मग ह्याचे सीड पॉट तयार होतात आणि मग ह्याच्यातून ही फुलं तयार होतात. तर ते आपण हे जाताना घेऊन जाऊयात. आता हे डेलिया बघू शकता, डोंट टच पण म्हणतात या झाडाला. ये आपली जास्वंदी बघू शकताय. पण आता इथे खूप गवत आहे, मला तिकडे जाता येत नाही. आपल्याकडे 2-3 प्रकारच्या जास्वंदी आहेत. तुम्ही किती छान दिसतात डेलिया सगळ्या. आणि आपल्या महादेवाच्या डोंगरावरती तर असे डेलियाचे खूप वेगवेगळे प्रकारचे झाड आहेत. जय महाराष्ट्र. तर ही जास्वंदी तुम्ही बघू शकता वेगळी आहे, मध्ये हायलाईट आहे. ह्याच्यात भरपूर झाडं मी आणि आईनी लावलेले आहेत. त्यांना पण खूप ह्या ज्या जास्वंदी आहेत ना, तर ह्या मावशीच्या म्हणजे आईंच्या ज्या बहीण आहेत ना, तर त्यांच्याकडून आणलेली आहेत ही झाडं. तर ते पण दादा खूप असे झाड वेडे आहेत असं आई सांगतात. की मग त्यांच्याकडून त्यांनी काही कटिंग्स आणल्या होत्या. आता मला त्यांचं नाव आठवत नाही एक्झॅक्ट.
इथेच आपल्या गावाची इथेच जवळपास गाव आहे. ह्या जास्वंदीचं कलेक्शन. बाकीची सगळी झाडं आपणच आणलेली आहेत मुंबईवरून. तर हे सगळं आता बोगनवेल ट्रॉपिकल जातीचा बोगनवेल आहे. मीच लावला होता हा. मी खूप बोगनवेल लावले होते पण काढले नंतर. आणि आपला उंबर बघा, ते उंबराचं झाड एवढं झालं आहे आता. छान सावली दिला आता काही वर्षांनी. आणि इकडं मकवान आहे आणि आभाळ. तेरडा संपला आहे पण ह्याचे भरपूर बी आलेत. मी काढून ठेवते आता. घ्या, हे सगळे सीड स्पॉट आहेत. हे जर काढलं ना की मग ह्याच्यात बी येतात. मी सगळे कलेक्शन करून घेते, नाही तर ते फुटले की मग सगळीकडे पसरतात परत. आता ही तेरड्याची ना, हे बघा आता हे तोडलं ना की असे टक होतात. याच्यात तुम्ही बघू शकता हे सगळ्या बिया आहेत. तेरड्याच्या बिया तुम्ही बघू शकता. हे आता सीड पॉट तोडला की टक, आणि हे अशा फेकल्या की भरपूर तेरड्याच्या बिया तयार होतात. आता आपण लावूयात. थोड्याशा वरती टाकून घेते मी. तर बाबांनी इकडे मिरच्या लावल्यात. तर तेरडा एकदा आला ना की मग हटत नाही. हे बी सीड स्पॉट फुटतात आणि ह्या बी टाकल्या की लगेच तेरडा येतो. हे बघू शकता इकडे तेरड्याची अजून खूप जंगली तेरडा पण खूप छान छान आहे. हा जंगली तेरडा नाही आहे, हा आपला गणपती बाप्पाला जो घालतो ना तो आहे. सो इथे जंगली तेरड्याची झाडं पण खूप आहेत. मनीषा ताई हेडफोन घातलेत बहुतेक, काहीतरी खुरपती आहे ती. इकडे एवढे तेरड्याचे रोप घेतले, तिकडे थोडंसं टाकते. ओ मनीषा ताई, कानात बुच घातलेत वाटतं. झाड बघू शकता तुम्ही केवढी झालेत. झाडं खूप छान झालेत. हे हनुमान फळ आहे पिंकूताईने दिलेलं. हे रामफळ आहे, मावशीकडून आणलं होतं आईने. खूप छान रामफळ आहे, हे मला आवडतं. ह्याचं फळं खाल्लेत मी. आणि हा शेवगा बघू शकता आपला केवढा झाला आहे. ही देशी केळ आहे, तो आडूळस आहे, जांभळ आहे. सगळी परसबागेत सगळी झाडं आहेत. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild.
stop as we shut